ठीक आहे, वेलकम बॅक टू APGPAD अकॅडमी. आणि जो आपला टुडे जो सेशन आहे तो म्हणजे आपला एंडोक्राईन सिस्टम. ठीक आहे, एंडोक्राईन सिस्टम यामध्ये आपण जनरली कोणते कोणते चॅप्टर्स कव्हर केले बघा. इन्सुलिन अँड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट बघितला, थायरॉइड अँड अँटीथायरॉइड्स बघितला. ठीक आहे, त्यानंतर आपण जो एंडोक्राईन मधला जो मेन पार्ट आहे तो मेन पार्टमध्ये आपल्याला बघायचा आहे आता इस्ट्रोजन. ठीक आहे, अँड्रोजन. ठीक आहे, इस्ट्रोजन, अँड्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे, हे 3 चॅप्टर आपले आज मेन आहेत आणि हे चॅप्टर आज आपण फिनिश करणार आहोत. त्यानंतर याच्यासोबत एक मायनर चॅप्टर म्हणून आपल्याकडे, ठीक आहे, आपल्याकडे कोणते आहेत, इरेक्टाईल डिसफंक्शन आहे. इरेक्टाईल, ठीक आहे, इरेक्टाईल डिसफंक्शन. अँड सेकंड आहे तुमचा युटेराईन कॉन्ट्रॅक्शन अँड त्याला ऑक्सिटोसिस म्हणू शकता किंवा लास्ट वन आहे त्याला टोकोलायटिक्स म्हणतो. ठीक आहे, सो असे काही चॅप्टर्स आहेत जे आपण आज स्टडी करणार आहोत. बट त्याच्या आधी मी हा क्वेश्चन तुमच्या समोर ठेवतो. हा क्वेश्चन आहे GPAT 2018चा. सो विच ऑफ द फॉलोइंग साइट रिस्पॉन्सिबल फॉर स्पर्म मॅच्युरेशन. फर्स्ट आहे सेमनिफेरस ट्यूब्यूल. सेकंड आहे तुमचा ठीक आहे, सेकंड आहे तुमचा वॉस डिफरन्स. ठीक आहे, वॉस डिफरन्स. थर्ड वन आहे तुमचे इपिडिडायमस. ठीक आहे, अँड फोर्थ आहे तुमचा प्रोस्टेट ग्लँड. सो दिस इज द क्वेश्चन ऑफ, यस, दिस इज द क्वेश्चन ऑफ GPAT 2018. सो हे GPAT 2018चा क्वेश्चन आहे. मला सांगा मग जे आपण बेसिक्स बघतोय ते काही वेस्ट आहे का? हे बेसिक राईट आन्सर तर सगळ्यांचं करेक्ट येतं आहे. सो आपण हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता बघा मला एक सांगा की हे आन्सर कोणत्या बेसिसवर आलं तुम्हाला. जे तुम्हाला 11 काही मुलं असतील ते लकी आहेत की त्यांचं 11-12ला हे कव्हर झालं. बट काही जण तर असे आहेत 70% जणचं झालं नाही. सो त्यांच्यासाठी हे सेशन आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, सो इपिडिडायमस मी त्या लास्ट 42पर्यंत जे 42 लेक्चर्स आहेत त्या 42 लेक्चर्सपर्यंत मी हे सांगितलेलं आहे की मॅच्युरेशन अँड प्रायमरी जो तुमचा स्टोर हाऊस असतो. ठीक आहे, सो हे स्टोर हाऊस आपण बघितलेलं आहे की इपिडिडायमस आहे. इपिडायमसचे 3 पार्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. मे बी एक लेक्चर तुमचं तिथं बाकी असेल 43चं जे की अपलोड नसेल, जे केलं जाईल. ठीक आहे, सो आजपासून लेक्चर बनवणे आणि लेक्चर कंटिन्युअस अपलोड करणे ही प्रोसेस आपली कंटिन्यू होईल. ओके, सो यामध्ये आपण बघितलं की हा पार्ट रिस्पॉन्सिबल आहे. सो त्यासाठी आपण फर्स्ट बघितले मेल सेक्स ऑर्गन. ठीक आहे, मेल सेक्समध्ये तुमचे प्रायमरी ऑर्गन होते अँड सेकंडरी ऑर्गन होते. प्रायमरीमध्ये आपण बघितला टेस्टिस. ठीक आहे, सो टेस्टिसचं पूर्ण फिजिओलॉजी तुमच्या समोर मी ठेवली. ठीक आहे, त्यामध्ये आपण लोब्स बघितले, त्याच्यामध्ये असणारे त्याचे लेयर्स बघितल्या, आउटर लेयर्स बघितल्या. त्यामध्ये तुमचा जे वॉस डिफरन्स आहे तो आहे. त्यानंतर रेटी टेस्टिस बघितला. हे सगळे पार्ट्स आपण या ठिकाणी डिस्कस केले. सो स्पर्मॅटोजेनेसिस पण तुमच्या समोर ठेवली मी. बघा ना कसं होतं स्पर्म जनरेशन, स्पर्मॅटिड कसे होतात, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स कसे होतात, हे ऑलरेडी याच्यावर डिस्कशन केलं आणि हे सगळं तुमच्या समोर ठेवलेलं आहे. सो नेक्स्ट जो टॉपिक आहे ज्याच्यावरून प्रोबेबल चान्सेस असतात, ठीक आहे, ज्याच्यावरून प्रोबेबल चान्सेस आहेत, ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, त्यामध्ये जो नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे तुमचा oogenesis. ठीक आहे, सो oogenesis. ठीक आहे, हे oogenesis जे आहे, जे सेकंडरी oocyte. बघा मला सांगा, आफ्टर ओव्ह्युलेशन ओहम रिलीज होतो की सेकंडरी oocyte? सांगा फास्ट. आफ्टर ओव्ह्युलेशन, आफ्टर द एज ऑफ प्युबर्टी ओहम रिलीज होतो की सेकंडरी oocyte? कोणत्या फेजमधून रिलीज होतो? सो व्हॉट इज मीन बाय रेड बॉडी, सॉरी व्हॉट इज मीन बाय येलो बॉडी? ठीक आहे, सेकंडरी oocyte आहे, बरोबर आहे यश. सो व्हॉट इज मीन बाय, ठीक आहे, आपण हे बघतोय की आपल्या जी बॉडीज आहेत या बॉडीजमध्ये जो मेन आपण बघणार आहोत येलो बॉडीज म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये आपल्या ते कशाचं सिक्रेशन करतात. ठीक आहे, सो बघा oogenesis मी याला तीन याच्यामध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, सो फर्स्ट फेज आहे बिफोर बर्थ. ठीक आहे, फर्स्ट फेज आहे बिफोर बर्थ. या बिफोर बर्थचं काय मिनिंग आहे हे तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, बिफोर बर्थ. सेकंड फेज आहे, ठीक आहे, बर्थ टू प्युबर्टी. ठीक आहे, बर्थ टू प्युबर्टी. जर तुम्हाला oogenesis बघायचं असेल तर oogenesis हे 3 फेजेसमध्ये डिवाइडेड आहे. ठीक आहे, सो हे आहे बर्थ टू प्युबर्टी अँड सेकंड आहे प्युबर्टी टू, ठीक आहे, प्युबर्टी टू रिप्रोडक्शन. सो या 3 फेजमध्ये आपण ह्या oogenesis बघणार आहोत. ठीक आहे, सो बघा या ठिकाणी यश म्हणतोय की सर आफ्टर बर्थ न्यू सेल फॉर्म होत नाहीत. यश हे बरोबर आहे, जस्ट वेट करा, मी सगळं सांगतो तुम्हाला. बघा की आता या ठिकाणी जे तुमचे ओव्हरीज आहेत, ओव्हरीज इन फिमेल हे कधी फॉर्म होतात?
ओव्हरीज इन फिमेल, त्या फिमेलच्या ठीक आहे फिटसमध्ये, ठीक आहे, याला आपण इंट्रा एम्ब्रियोनल लाईफ पण म्हणू शकतो बिफोर बर्थला. ठीक आहे. सो ओव्हरीज हे कुठे बनतात, हे त्यांच्या म्हणजे बघा 11 to 12 ठीक आहे प्रेग्नन्सी वीक ऑफ प्रेग्नन्सीमध्ये ओव्हरीज बनतात. अँड ॲट द 25th वीक ऑफ प्रेग्नन्सी त्या ठिकाणी तुमचे प्रिमॉर्डियल जे सेल्स आहेत बघा, जे प्रिमॉर्डियल सेल्स आहेत सगळ्यात पहिले आपण 2 ते 3 वेमध्ये याला क्लासिफाय करणार आहोत. आणि ह्या तिन्ही वे तुमच्या माइंडमध्ये सेट पाहिजेत. बघा जे oogenesis आहे हे तुमचं किती याच्या फेजमध्ये होतं, oogenesis हे मेनली 3 फेजमध्ये होतं. सो त्याला फर्स्टली तुम्ही क्लासिफाय करू शकता, ते म्हणजे तुमचं फोलिक्युलोजेनेसिस. ठीक आहे, फोलिक्युलोजेनेसिस. अँड सेकंड फेज आहे ते म्हणजे तुमचं ठीक आहे लुटियल फेज, याला तुम्ही लुटियल फेज म्हणा किंवा याला तुम्ही सिक्रेटरी फेज म्हणा, याला फोलिक्युलोजेनेसिस म्हणा किंवा याला तुम्ही प्रिपेरेटरी फेज म्हणू शकता. आणि या ठिकाणी जो फेज असते ती म्हणजे तुमची मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, सो डे 0, डे 14 अँड डे 28. सो दिस इज द सायकल नॉर्मली ऑकर्स. ठीक आहे. सो या ठिकाणी सायली म्हणते की सर कॉर्पस बॉडी म्हणजे येलो बॉडी, जस्ट वेट करा सायली. सो तुम्हाला हे सगळं माहीत आहे, मी त्याच्याबद्दल खूप हॅप्पी आहे. बट जे स्टुडंट आपल्याकडे आहेत ज्यांना 11-12 त्यांचं क्लिअर नाही, सो त्या स्टुडंटसाठी हे बेसिक्स माझं चालू आहे. सो हे थोडा वेळ घेईल, बट oogenesisच्या ज्या कन्सेप्ट आहेत जे आतापर्यंत तुम्हाला विचारलेलं नाही. सो तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की जी तुमची बघा या ठिकाणी जो तुमचं मिओसिस 1 आहे बघा, ही मिओसिस 1 ही कुठं अरेस्ट होते आणि ही कुठं अरेस्ट होते आणि कुठं ही रिझ्यूम होते. ठीक आहे. सो मिओसिस 2 आहे ही कुठं अरेस्ट होते आणि कुठं रिझ्यूम होते. सो हे क्वेश्चन्स तुमच्या समोर असतात आणि हे क्वेश्चन्स 99% स्टुडंट हे सॉल्व करत नाहीत. का नाहीत करत? कारण मला माहीत आहे हा टॉपिक या ॲनाटॉमीमधला सगळ्यात क्रिटिकल टॉपिक आहे, तो म्हणजे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. वाय इट इज क्रिटिकल? बिकॉज तुम्हाला माहीत असू द्या जे oogenesisच्या जे प्रोसेस आहेत ह्या प्रोसेसच समजत नाही. लक्षात ठेवा. सो दिस इज द फर्स्ट 1 to 4 days पिरियड, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल पिरियड म्हणतो, ज्यामध्ये डिजेनरेशन होतं, ब्लिडिंग होते. ठीक आहे. सो या पिरियडपासून फोलिक्युलोजेनेसिस स्टार्ट होतं. फोलिक्युलोजेनेसिस मीन्स व्हॉट, की प्रायमरी oocyte आहे त्याचं सेकंडरी oocyte, सेकंडरीचं तुमचा ओव्हम हे नाही, लक्षात घ्या. सो वेन एव्हर आय एम टॉकिंग अबाउट फोलिक्युलोजेनेसिस, फोलिक्युलोजेनेसिस म्हणजे काय, त्या ओव्हमच्या साईडला जे तुमच्या ग्रॅन्युलोसाचे जे सेल्स आहेत, ग्रॅन्युलोसाचे जे लेयर्स आहेत त्या लेयर्सला, ठीक आहे, सो त्याला आपण म्हणतो फोलिकल्स. ठीक आहे. तर त्या फोलिकल्सच्या डेव्हलपमेंटच्या फेजेस आहेत ते. सो यामध्ये तुमचं प्रायमरी फोलिकल आहे, यामध्ये तुमचं सेकंडरी फोलिकल आहे आणि यामध्ये टर्सरी पण देतात काही काही ठिकाणी, पण डायरेक्ट तुम्ही क्वार्टरनरी म्हणू शकता. आणि याच फोलिकलला सांगा मला मॅच्युअर्ड फोलिकल कोणतं असतं बॉडीमध्ये? जे ओव्हरीज आहेत, ओव्हरीजमध्ये सगळ्यात जास्त मॅच्युअर फोलिकल कोणतं आहे? ते फोलिकलला काय नाव आहे? यस, त्याला आपण म्हणतो ग्राफियन फोलिकल. लक्षात असू द्या, याला काय म्हणतो आपण? ग्राफियन फोलिकल. सो हे ग्राफियन फोलिकल्स मे बी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं GPAT-ला. ठीक आहे. सो तुम्ही लकी असाल जर याच्यावरचा क्वेश्चन फ्रेम झाला तर तुम्ही क्वेश्चन रीड करत करतच आपल्या मनमे लड्डू फुटतील. ठीक आहे. सो हे का, याचं रिझन असं आहे की आपल्याला माहीत आहे की हे आपण स्टडी करतोय, हे आपण रीड करून आलेलो आहोत. ठीक आहे. सो हे फोलिक्युलोजेनेसिसमध्ये ग्राफियन फोलिकल हे कसं बनतं आणि ग्राफियन फोलिकल्स नंतर जे सेकंडरी oocyte, सो ॲट द डे ऑफ 14 या ठिकाणी तुमचा सेकंडरी oocyte हा, ठीक आहे, सेकंडरी oocyte हा तुमचा रिलीज होतो. सो त्या डेला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन डे. लक्षात असू द्या, ज्या दिवसाला सेकंडरी oocyte रिलीज होतो त्याला म्हणतो आपण ओव्ह्युलेशन डे. अँड त्याच्यानंतर जी बॉडी उरते ह्याच्यामध्ये 2 बॉडी असतात, एक असते येलो बॉडी आणि सेकंड असते तुमची व्हाईट बॉडी. आय थिंक सगळ्यांनी येलो बॉडी ऐकलेली आहे, बट व्हाईट बॉडी आय थिंक बऱ्याच जणांनी ऐकलेली नाही. ठीक आहे. कॉर्पस अल्बिकन्स याला म्हणतो आपण. ठीक आहे. याला म्हणतो आपण व्हाईट बॉडी. कॉर्पस लुटियम याला म्हणतो आपण येलो बॉडी. यस, बरोबर आहे राहुल शिंदे. सो ओके, सो तुमचे आन्सर हे एक्झॅक्टली करेक्ट आहेत आणि हे करेक्ट असायलाच पाहिजे. सो आज या लेवलला तुमचे आन्सर करेक्ट असतील तरच तुमची ॲक्युरेसी वाढते. आणि ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी हे न्यू टॉपिक असतो, ज्याला याचं प्री फाउंडेशन करण्यासाठी किंवा याच्या डेप्थपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुकचा यूज करावा लागेल. ठीक आहे. सो आय वुड लाईक टू सजेस्ट द ॲलन्स कोटा नोट्स फॉर दिस oogenesis. परफेक्ट आहेत. जर मी जर सांगितले तेवढेही लक्षात आलं तर तेही मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. सो या ठिकाणी आपण बघणार आहोत या फोलिक्युलोजेनेसिसच्या फेजेस, लुटियलच्या फेजेस. सो ही जी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला म्हणतो आपण oogenesis.
oogenesis means what? The process of gamete formation, female gamete formation in the form of secondary oocyte. ठीक आहे. सो यामध्ये जो टॅकलिंग पॉईंट असतो, जे पॉईंट्स आहेत जे आपल्याला येतात ते म्हणजे असं विचारलं जातं की ड्युरिंग ओव्हरी, ठीक आहे, ड्युरिंग oogenesis which of the following endocrine gland synthesize which is responsible for progesterone secretion. सो असा क्वेश्चन आपल्याला येतो, त्यावेळेला आपल्याला सांगावं लागतं की ही जी येल्लो बॉडी आहे, दिस इज कॉर्पस लुटियम ॲक्ट ॲज अ एंडोक्राइन ग्लँड, जो तुमचा प्रोजेस्टेरॉनच्या रिलीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे, जो तुमचा इनिबिनच्या रिलीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे, जो तुमच्या रिलॅक्सिनच्या रिलीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो वाय इट इज इम्पॉर्टंट? सो बघा या ठिकाणी जे तुमचे सिक्रिशन आहे, ठीक आहे, दॅट इज द फेज, याला आपण लुटियल फेज म्हणू शकतो, कारण यामध्ये तुमच्या बॉडीज तयार होतात, डिजेनरेटिव्ह बॉडीज तयार होतात, किंवा याला आपण सिक्रेटरी फेज म्हणतो. का? कारण याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन रिलीज होतं, त्यामध्ये तुमचं इस्ट्रोजन रिलीज होतं, त्यामध्ये तुमचं इनिबिन रिलीज होतं, यामध्ये तुमचं रिलॅक्सिन पण रिलीज होतं. सो रिलॅक्सिन, इनिबिन यांचा काय रोल आहे हे तर क्लिअर होईलच. इस्ट्रोजन अजून कोण रिलीज करतं? ठीक आहे. सो या ठिकाणी अमृता म्हणते थोडं स्लो घ्या सर. सो हे फास्ट होते नाही का? यस, सांगा मला फास्टली. हे म्हणजे खूप जास्त स्पीडअप होते का? स्पीडअप होते? नो. ओके. सो जस्ट थोडंसं मधुसूदन, थोडंसं. ओके. सो या ठिकाणी बघा, या ठिकाणी आजचा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मी तुम्हाला oogenesis, आणि मला माहीत आहे की कुठं डिफिकल्टी असते, सो त्या टॉपिकला मी थोडं स्लोच घेतो. ठीक आहे. बट जर असं होत असेल की हा डिफिकल्ट नाही आहे तर थोडा त्याला फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो. बघा, सो बघा या ठिकाणी आपण एकतर oogenesis बघतोय. oogenesisमध्ये 2 फेजेस आहेत. ॲट द डे ऑफ, तुम्हाला माहीत आहे या दिवसाला LH सर्ज म्हणतात, तुम्हाला माहीत आहे LH सर्ज. ठीक आहे. हे जे आहे हे कशासाठी आहे? कारण यामध्ये तुमचं जे हॉर्मोन्स आहे ते सिक्रिशन खूप जास्त होतं. सो आपण बॉडीमध्ये जे बघायचे आपल्याला, बघा या ठिकाणी आपण बघतो की हा तुमचा हायपोथॅलॅमस आहे, गोनेडोट्रॉफिन रिलीजिंग हॉर्मोन्स, त्यानंतर हा तुमचा पिट्युटरी हार्मोन्स, ज्यांनी FSH रिलीज केलं आणि ज्यांनी LH रिलीज केलं. सो हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रिशन ऑफ, ठीक आहे, हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. तर हे तर आपण बघितलंच ऑलरेडी, हे बघितलेलं आहे स्पर्मॅटोजेनेसिस. ओके. सो हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर oogenesis हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. हाऊ दे आर रिस्पॉन्सिबल फॉर, ठीक आहे, FSH LH रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या इस्ट्रोजन, ठीक आहे, इस्ट्रोजन अँड अँड्रोजन, ठीक आहे, आणि प्रोजेस्टेरॉन यांच्या सिक्रिशनसाठी. सो हे सगळं डीप तुमच्या KD त्रिपाठीमध्ये कुठल्याच बुकमध्ये, गर्गनगुप्तामध्ये पण नाही, KD मध्ये नाही, ना तुमच्या रंगनडेलमध्ये नाही. ठीक आहे. सो जस्ट त्यांनी एवढाच डायग्राम दिलेला आहे. सो एवढ्या डायग्रामवर तुम्हाला ते अंडरस्टँड होणं इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. सो मी जे 3 फेजेस जे क्लासिफाय केले होत्या, या 3 फेजेसचा याचा खूप मोठा यूज आहे. हे 3 फेजेस तुम्हाला एक क्वेश्चन तुमचा टॅकल करण्यासाठी हेल्प करतील. ठीक आहे. मिओसिस 1 अँड मिओसिस 2 हे कुठं होतात, कशासाठी होतात, हे या ठिकाणी तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो बिफोर बर्थ मीन्स व्हॉट? इंट्रा एम्ब्रियोनल लाईफ. सो इंट्रा एम्ब्रियोनल लाईफमध्ये त्या oogenesisच्या प्रोसेसला, oogenesis ही स्टार्ट कधी होते लक्षात असू द्या, oogenesis स्टार्ट होते त्या फिमेलच्या बिफोर बर्थपासून, हे सगळ्यात मेन लक्षात ठेवा. अँड स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट होते त्या कुणाच्या? त्या मेल बॉडीच्या ॲट एज ऑफ प्युबर्टीपासून. सो दिस इज द डिफरन्स. अँड लक्षात ठेवा की जी स्पर्मॅटोजेनेसिस आहे ही थ्रू आउट द लाईफ असते, ती कधीच त्याचं स्पर्म फॉर्मेशनची प्रोसेस ही कमी होत नाही. येस, द अमाऊंट अँड द ॲबिलिटी हे कमी होते ॲज एज इन्क्रीजेस, बट स्टील ही कॅन प्रोड्यूस फ्रॉम ॲट द एज ऑफ 70, बट इट इज नॉट सेम इन केस ऑफ फिमेल. सो फिमेल अटेंड द एज ऑफ, त्याला म्हणतो आपण मेनोपॉज. सो दिस इज द कंडिशन, जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही तुमची काय होते? स्टॉप होते, त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. ही कंडिशन आहे फिमेलबद्दल. सो आय एम नॉट टॉकिंग अबाउट मेल. सो वन्स द मेनोपॉज ऑकर्स देन शी कॅन नॉट गो अंडर द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. ठीक आहे. सॉरी, फर्टिलायझेशन. सो हे जी प्रोसेस आहेत, या प्रोसेसला तुम्ही समजून घ्या. हे क्वेश्चन्स तुमच्या समोर येतील. ठीक आहे. सो इंट्रा एम्ब्रियोनिक लाईफमध्ये आपण बघणार आहोत की या ठिकाणी काय होतं. सो फर्स्ट मी जी प्रोसेस देतोय बघा, यामध्ये जे oogenesis आहे ही तुमची ओव्हरी आहे, लक्षात घ्या. सो ओव्हरी ही 2 पार्टमध्ये क्लासिफाय केलेली आहे. ओव्हरीमध्ये हा मधला पार्ट जो आहे हा तुमचा मेडुलाचा पार्ट आहे. ठीक आहे. सो हा आहे मेडुलाचा पार्ट, ज्यामधून तुमचे ब्लड वेसल्स, तुमचे ब्लड आर्टरी, व्हेन्स, लिम्फॅटिक्स वेसल्स हे यामध्ये एंटर केलेले आहेत. आणि हा जो पार्ट आहे ओव्हरीमध्ये तो आहे तुमचा कॉर्टेक्सचा पार्ट.
सो सेम वे मध्ये जसं आपण बघितलं होतं, कुठं बघितलं होतं, हे ॲड्रेनल मेडुला जो कॉर्टिकोस्ट्रॉपिक हॉर्मोनचं जे सिक्रिशन आहे त्यामध्ये मेडुला पार्ट होता जो तुमचे ॲड्रेनलिन नॉर ॲड्रेनलिनच्या सिक्रिशनसाठी होता. आणि हे जे 3 पार्ट होते यामध्ये तुमचा झोना ग्लोमेरुलसा, झोना रेटिक्युलारिस आणि झोना फॅसिक्युलाटा. सो असे काही टाइप्स होते. ठीक आहे. सो या ठिकाणी हे तुमचे जर्म इपिथेलियल सेल्स आहेत, लक्षात घ्या, ओव्हरीला कव्हरिंग केलेले. सो या कॉर्टेक्समध्ये जो तुमचा पहिला जो आहे तुमचा प्रीमॉर्डियल तुमचा जो फॉलिकल आहे, ठीक आहे, प्रीमॉर्डियल जो फॉलिकल आहे हा प्रीमॉर्डियल फॉलिकल बनतो कुणापासून? बऱ्याच जणांना वाटतं की तुमच्या स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये जो तुमचा स्पर्मॅटोगोनियम जो आहे तो तुमच्या जर्म सेलपासून बनतो, बरोबर आहे. सो आपल्याला असं वाटतं की oogenesis पण सेम प्रोसेस असते, बट तसं नाही. हे जी आहे हे प्रायमरी जो तुमचा प्रीमॉर्डियल जो आहे, ठीक आहे, हा बनतो तुमच्या, ठीक आहे, यल्क सॅक पासून, ठीक आहे, यल्क सीच, ठीक आहे, यल्क सॅक नाही के. सो यल्क सॅक पासून हा बनतो, लक्षात असू द्या. सो याचा मिनिंग काय आहे की हे जे प्रीमॉर्डियल आहेत हे प्रीमॉर्डियल तुमचे कुठं बनतात? प्रीमॉर्डियल हे कुठं आहे तुमचे? हे कुठं बनलेत? सध्या आपण बोलतोय एम्ब्रियोनिक लाईफमध्ये. सो एम्ब्रियोनिक लाईफमध्ये जातोय आपण. या ठिकाणी तुमचे हे तुमचा ओहम आहे, लक्षात ठेवा, हे तुमचं प्रायमरी साईट आहे. सो मध्ये आहे, लक्षात घ्या. आपण सध्या स्टेप्स बघतोय फोलिक्युलोजेनेसिसचे, ठीक आहे, फोलिक्युलोजेनेसिसचे स्टेप्स बघतोय. सो यू शुड नॉट कन्फ्यूज बिटवीन फोलिक्युलोजेनेसिस अँड प्रायमरी साईट, सेकंडरी साईट, ठीक आहे. अँड याच्यानंतर असतो तुमचं ओहम आणि त्याच्यानंतर असतो तुमचा झायगोट. सो हे जी स्टेप्स आहेत या स्टेप्स कशाच्या आहेत मला सांगा? ह्या जे स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स आहेत तुमच्या जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्या कन्फर्मेशनच्या स्टेप आहेत, त्याच्या चेंजेसच्या स्टेप आहेत. प्रायमरी ओसाइट, सेकंडरी ओसाइट, ओहम अँड झायगोट या स्टेप्स वेगळ्या. त्यानंतर तुम्ही जे बघताय प्रीमॉर्डियल फॉलिकल, ठीक आहे, प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल अँड ग्राफियन फॉलिकल या स्टेप्स वेगळ्या, ठीक आहे. सो मी तुम्हाला एका मिनिटात या स्टेप्स तुमच्या क्लिअर करतो, जस्ट वेट करा. ओके. सो या ठिकाणी जो तुमचं प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे हे प्रीमॉर्डियल फॉलिकल हे त्याचं जेनेटिक मटेरियल ही त्याची न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि या साईडला याच्यावर जे ग्रॅन्युलोसाचे लेयर्स असतात या ग्रॅन्युलोसाचे लेयर्स कशा असतात? खूप अशा फ्लॅट असतात. सो या फ्लॅट असणाऱ्या लेयर्सला आपण म्हणतो सिंगल लेयर आहे तुमच्या आउटरला, ओहमच्या आउटरला जी तुमची सिंगल लेयर आहे याला म्हणतात तुम्ही प्रीमॉर्डियल फॉलिकल, लक्षात ठेवा. सो प्रीमॉर्डियल फॉलिकल हे कुठून बनलं? हे तुमचं एक ओगोनियम पासून बनलं, लक्षात असू द्या. ओगोनियम अँड ओगोनिया. सो ओगोनियम हे सिंग्युलर फॉर्म आहे, लक्षात घ्या. ओगोनियम हे सिंग्युलर फॉर्म आहे. ओगोनियम म्हणजे ग्रुप, लक्षात ठेवा. सो या ठिकाणी ओगोनियम हे सिंगल होतं आणि या ठिकाणी नंबर ऑफ तुमचे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स आहेत. काही ठिकाणी काय दिलेलं असतं बघा, हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स बनले की हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स हे मॅच्युअर्ड होतं तुमच्या प्रायमरी फॉलिकल्समध्ये बघा. सो या ठिकाणी हे जे पार्ट आहे, ठीक आहे, या पार्टला बघा आपण कसं करू. ओके. सो जस्ट वेट. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला डिफरन्शिएशन बघायचं आहे की मायटोसिस कुठं होते, ठीक आहे, मिओसिस कुठं होते. सो वी ऑलरेडी नोज अबाउट मायोसिस, मायटोसिस हे आपण बघितलंय, ठीक आहे. सो या ठिकाणी जे तुमचे ओगोनियम आहेत, ठीक आहे, ओगोनियम आहेत जे की तुमचं सिंगल सेल आहे, एक सिंगल सेल आहे. सो ओगोनियम मध्ये आणि प्रीमॉर्डियल फॉलिकल मध्ये जास्त काही डिफरन्स नसतो, हे आयडेंटिकल आहेत. फक्त लक्षात घ्या की ओगोनियम म्हणजे एक सेल आणि या ठिकाणी प्रीमॉर्डियल म्हणजे 100 सेल, बट ते सगळे आयडेंटिकल आहेत. मग हे सेलची जी डिव्हिजन आहे हे डिव्हिजन करते तुमची फर्स्ट प्रोसेस दॅट इज कॉल्ड मायटोसिस. बट ही प्रोसेस कुठं होते लक्षात घ्या, ही प्रोसेस होते एम्ब्रिओमध्ये. सो आय एम टॉकिंग मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल देतो. सो रीना एक अँड सेकंड आहे हिना. सो हिना ही मदर आहे, रीना ही डॉटर आहे. सो आपण बघतोय सध्या एम्ब्रियोनिक लाईफच्या, ठीक आहे, रीना ही कुठं आहे? फीटसमध्ये आहे हिनाच्या. सो हे लक्षात घ्या की आपण सध्या बघतोय हिनाच्या प्रेग्नन्सीमध्ये, हिनाच्या फीटसमध्ये जी प्रेझेंट आहे रीना. सो वी आर टॉकिंग अबाउट रीनाज एम्ब्रियोनॉलॉजी, ठीक आहे. सो आता आपण जे बघतोय रीनाच्या आपण युटेरसमध्ये बघतोय, हिनाच्या नाही, लक्षात घ्या. सो ह्या गोष्टी क्लिअर करा. सो मायटोसिसनी तुम्हाला फर्स्ट मिळालं ते म्हणजे प्रीमॉर्डियल फॉलिकल. सो प्रीमॉर्डियल फॉलिकल हे तुमच्या समोर आहे. सो हे प्रीमॉर्डियल फॉलिकल बघा, आता या ठिकाणी या प्रीमॉर्डियल फॉलिकल्सचं मॅच्युरेशन होतं या ठिकाणी.
सो मॅच्युरेशन होतं म्हणजे काय होतं की जे आउटर जी लेअर आहे ती जी फ्लॅट आहे, ही आउटर लेअर त्याची काय होते लक्षात घ्या, ग्रॅन्युलोसाच्या लेयर्स वाढत नाहीत, फक्त ही आउटर लेअर अशा प्रकारची तुमची क्युबायडल होते. ठीक आहे. सो अशा प्रकारे ते लेअर ही फक्त कॉलमनार आणि क्युबायडल टाईपमध्ये जाते. सो दिस इज द कॉल्ड ऑफ प्रायमरी फोलिकल. सो सेम आहे या ठिकाणी पण तुमचा प्रायमरी oocyte होता. सो मोस्ट ऑफ स्टुडंट तुम्हाला माहीत असू द्या, सो 11-12 ज्यांनी क्लासेस केलेत, ज्यांनी बघितले, त्यांना काही गोष्टी तिथं क्लिअर झाल्या नसतील. का? कारण एवढ्या कन्फ्युजन लेवल आहे या टॉपिकमध्ये की हा टॉपिक अंडरस्टँड करण्यासाठी तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे हे खूप स्ट्रॉंगच पाहिजे. ठीक आहे. सो या ठिकाणी मी खूप अनहॅपी आहे की मी एवढं तुम्हाला रीड करून एवढ्या बेसिकपासून शिकवतोय अँड मोस्ट ऑफ स्टुडंट याला अब्सेंट आहेत. ओके. सो मी परत एकदा बोलतोय की जर अब्सेंटी राहत असेल तर मी रेकॉर्डेड फॉर्म तुमचा बंद करेल, मी आता सांगतोय. ठीक आहे. हे जस्ट इंडिकेट करतं की ओके रेकॉर्डेड आहे, जायची गरज नाही, रेकॉर्डेड देतात सर. सो मी तुमचं एक वेळ गेला तर गेला, बट मध्ये मध्ये थांबवून तुमचे या ठिकाणी स्क्रीनशॉट घेईल तुमचे अटेंडन्सचे, आणि त्या स्क्रीनशॉटवर मी तुमचं जे पुढचे लेक्चर्स आहेत ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला इनॲक्टिव्ह करून टाकेल. सो बघा, एकदा जरी सापडलात तुम्ही तर पूर्ण कोलॉजीचे तुमचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार नाहीत. सो मी परत एकदा सांगतोय सगळ्यांना की तुम्ही तुमची अटेंडन्स मेंटेन करा. का मेंटेन करा? लक्षात घ्या की एवढं जे फुल कॉन्सन्ट्रेशन आहे तुम्हाला विचारू शकता, तुम्ही मला विचारा, एवढं तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चरमध्ये मिळणार नाही जेवढं तुम्ही लाईव्हमध्ये बघताय. ठीक आहे. सो रेकॉर्डेड लेक्चरचा यूज करा. आय एम नॉट मीन्स तुम्हाला मी नाही म्हणत नाही, बट त्याचा यूज तुमच्या नोट्स प्रिपरेशन सोबत करा. जे तुम्ही बुक्स रीड करता, तुमच्या हातात रनिंग नोट्स असतील, एक साईडला व्हिडिओज लावलेले असतील, एक साईडला रेफरन्स असेल. सो तुम्ही ट्वाईस बघा, मी नाही म्हणत नाही, बट अशा वेळेसाठी बघा की तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि फायनल नोट्स होतील तुमच्या, म्हणजे इव्हनिंग टाईमपर्यंत तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर ट्वाईस वेळेस जर बघत असाल तर तुमचं अप टू 9 PM नोट्स तयार होतील. मग तुम्ही नंतर लेक्चर बघणार कधी, नंतर त्याच्या नोट्स बनवणार कधी, आणि उद्याच्या लेक्चरला प्रिपेअर होणार कधी. ठीक आहे. सो हा सगळ्यात मोठा फंडा आहे. सो डोंट वेस्ट युअर टाईम. ठीक आहे. मला सांगा कोणताच क्लास आहे, कोणच नाही लाईफच्या या पूर्ण आपल्या ऑल इंडियामध्ये जे जीपॅड लेवलला हे ओजेनेसिस एवढं शिकवेल. सो हे मला हाऊस नाही, मला काही याची पूर्ण ही नाही, बट मला असं वाटतं की एक क्वेश्चन जर याच्यावर फ्रेम होत असेल, सो तुम्ही बघू शकता. जीपॅड 2020 बघा, जीपॅड 2018 बघा, जीपॅड 2019 बघा. 11-12चे बेसिक क्वेश्चन्स आहेत. सो या क्वेश्चन्सवर, या टाईपवर तुम्हाला फोलिक्युलर जेनेसिस तुम्हाला इव्हन जीपॅड 2017 मध्ये पण क्वेश्चन दिसेल. सो ज्या वेळेला मी बघितला हा रिप्रोडक्शनचा दिसतोय, सो ऑप्शन न वाचता मी स्किप केला. तुम्हाला माहीत आहे का केला स्किप त्यावेळेला बी फार्मसी फायनल इयरमध्ये? कारण मला माहीत आहे की 11-12ला आपण बघितलं नाही आणि नंतर आपण कधी याच्यावर शिकलंच नाही. सो मी डायरेक्ट स्किप केला. सो ही वेळ तुमच्यावर येणार नाही जी माझ्यावर आली होती. लक्षात घ्या, हिमॅटॉलॉजीचा क्वेश्चन आला, डायरेक्ट स्किप केला. का? कारण त्यावेळेला समजत नव्हतं, त्यावेळेला ते ऑप्शनला होते सगळे. सो तुमच्यासाठी असं नाहीच आहे, ऑप्शन नावाची गोष्ट आहे का कोलॉजीमध्ये? आतापर्यंत आपण बघितलं का एखादा बायोकेमिस्ट्रीमधला चॅप्टर आपण ऑप्शनला ठेवलाय? नाही. सो हे सगळं तुमच्या समोर आहे. ओके. सो हे जे आहे हे तुमचं प्रायमरी oocyte आहे. मला याचे आन्सर द्या. आणि हे पण जे आहे हे तुमचं कसं आहे, हे पण याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे हे पण प्रायमरी oocyte आहे. सो अमृता, सो ही स्पीड ठीक आहे का अजून स्लो करायची सांगा. सो जर तुम्ही सुटेबल असाल तर या स्पीडने घेऊ, अजून नसेल तर थोडं स्लो घेऊ. सो थोडा टॉपिक डिफिकल्ट असल्यामुळे तुम्हाला तसं फील होत असेल. ओके. सो बघा, या ठिकाणी मी याला सोबत बघतोय की तुमचं या ठिकाणी जे प्रायमरी oocyte होतं हे प्रायमरी oocyte हे प्रायमरीच आहे. फक्त फोलिकल्स जे होते ते फ्लॅट होते, ते कॉलमनार झाले. प्रिमॉर्डियल सेलचं प्रायमरी सेल झालं. ओके. सो या ठिकाणी पण प्रायमरी oocyte होतं, या ठिकाणी पण प्रायमरी oocyteच आहे. हे डिप्लॉइड आहे. लक्षात घ्या, हे क्वेश्चन्स असतात जे तुम्हाला विचारले जातात. सो यांनी विचारलं बघा, हे कोणता फॉर्म आहे? हे तुमचं डिप्लॉइड आहे. सो डिप्लॉइड म्हणजे काय? ज्याच्याकडे 46 तुमचे क्रोमोझोम्स आहेत आणि ज्याच्याकडे 2N जेनेटिक DNA मटेरियल आहे. सो दिस इज कॉल्ड डिप्लॉइड. बघा, प्रायमरी oocyte बनला. प्रायमरी oocyte मध्ये पण कोण आहे? या ठिकाणी पण हे डिप्लॉइडच आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला दिसतं फक्त फोलिक्युलर डेव्हलपमेंट कमी जास्त झालेली आहे, बट या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रायमरीचं सेकंडरी झालेलं नाहीये. सो या ठिकाणी हे डिप्लॉइड आहे, 2N जेनेटिक मटेरियल आहे. सो 46 क्रोमोझोम्स ॲज इट इज प्रेझेंट आहेत. ओके. सो बघा, या ठिकाणी आता नेक्स्ट जी प्रोसेस आहे की आतापर्यंत आपण बघितलं बघा, या ठिकाणी मी तुम्हाला साईड बाय साईड हे चालवत चालतो.
ठीक आहे. सो फोलिक्युलोजेनेसिस एक साईडला आहे आपल्याकडे, फोलिक्युलोजेनेसिस आहे आणि या साईडला आपण ओजेनेसिस बघतोय. ठीक आहे. फोलिक्युलोजेनेसिस मध्ये प्रायमरी प्रिमॉर्डियल फोलिकल होते जे तुमचे एल्क सॅक पासून बनले. प्रिमॉर्डियल फोलिकल्स हे ओगोनियम पासून याच्या मायटोसिस नाही हे बनले. सो ओगोनियम म्हणा किंवा ओगोनिया म्हणा. सो या ठिकाणी प्रिमॉर्डियल फोलिकल हे प्रायमरी फोलिकल्स मध्ये आले. सो या ठिकाणी पण तुमचा कसा होता बघा, प्रायमरी ऊसाइटच होता. सो या ठिकाणी पण तुमचा प्रायमरी ऊसाइटच आहे. सो ऊसाइट मध्ये काही चेंज झाले का, नाही झाले. सो स्टील इट इज 46 क्रोमोझोम्स, हा पण तुमचा 46 क्रोमोझोम आहे. सो नाऊ यापर्यंत ही जी फेज आहे या फेज पर्यंत आपण म्हणतो. ठीक आहे. सो बघा या ठिकाणी नाऊ यानंतर बघा त्यानंतर तिचं आफ्टर बर्थ. सो नाऊ तिची बर्थ झाली. ठीक आहे. रीनाची बर्थ झाली. बर्थ पासून ते लक्षात घ्या. सो द डे ऑफ 0 टू डे ऑफ प्युबरिटी. ठीक आहे. द डे ऑफ 0 टू डे ऑफ प्युबरिटी मीन्स ऑलमोस्ट किती वर्ष असतात हे. सो ऑलमोस्ट हे ठीक आहे 12 to 14 इयर्स. ठीक आहे. सो डिपेंडिंग अपॉन द बॉडी 12 to 14 इयर्स. सो फिमेल मध्ये जे एज ऑफ प्युबरिटी असते. सो व्हॉट इज द साइन ऑफ प्युबरिटी व्हेन द मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्टेड इन फिमेल. सो दॅट इज कॉल्ड द एज ऑफ प्युबरिटी. हे सगळ्यालाच माहित आहे. ठीक आहे. सो या प्युबरिटी पर्यंत हे प्रिमॉर्डियल फोलिकल्स हे सेकंडरी फोलिकल्स मध्ये जात नाहीत. ठीक आहे. लक्षात असू द्या. प्रायमरी फोलिकल्स आहेत, लक्षात असू द्या. ठीक आहे. सॉरी राईट सेकंडरी फोलिकल्स बघतोय, सेकंडरी ऊसाइट नाही. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्हाला हे समजून घ्या की प्रायमरी फोलिकल्स आहेत. प्रायमरी फोलिकल्सचं कन्व्हर्जन सेकंडरी फोलिकल मध्ये. ठीक आहे. सेकंडरी फोलिकल मध्ये का, कारण याच्या मागे रिझन काय. सो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसतं की हे एक फोलिकल आहे, हे प्रायमरी फोलिकल आहे, लक्षात घ्या. आणि या प्रायमरी फोलिकलचं कन्व्हर्जन जर मला सेकंडरी मध्ये करायचं असेल, सो नाऊ हाऊ टू डू दिस. बघा या ठिकाणी हे तुमचं मधला जो ऊसाइट आहे हा प्रायमरी ऊसाइट आहे. बट तुम्हाला दिसतं की याला एक स्वतःची मेम्ब्रेन आलेली आहे. या ठिकाणी अजून एक लेअर आलेली आहे, आपण झोना पेलिसिडा म्हणतो. हे तुम्ही नावं ऐकली असतील, झोना पेलिसिडा म्हणतो. आणि या झोना पेलिसिडाला हे तुमचे ग्रॅन्युलोसाच्या लेयर्स आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या अनवॉन्टेड म्हणजे खूप जास्त. ठीक आहे. एवढ्या सगळ्या लेयर्स ह्या तुमच्या या ठिकाणी दिसतात. सो हे सगळे असे सेल आहेत, मी फक्त ड्रॉ करतोय, लक्षात घ्या. सो या ठिकाणी तुम्हाला एवढं सगळं हे फोलिक्युलोजेनेसिस दिसल. एवढे सगळे फोलिकल्स या ठिकाणी बनलेले दिसतील. आणि या ठिकाणी तुम्हाला हे पण बनलेले दिसेल की याला आउटर मेम्ब्रेन आलेली आहे. याला आपण म्हणतो, ठीक आहे, याला म्हणतो आपण थिका फोलिक्युलाय. ठीक आहे. थिका फोलिक्युलाय. अँड हे थिका फोलिक्युलाय तुमचं याचं कन्व्हर्जन लक्षात घ्या. याच्यामध्ये या तुमच्या फोलिकल्समध्ये लक्षात घ्या, या तुमच्या फोलिकल्समध्ये काही असे गॅप्स दिसतात तुम्हाला, कॅव्हिटी म्हणतो आपण त्याला. सो या कॅव्हिटीमध्ये तुमचं फोलिक्युलर फ्लुइड प्रेझेंट असतं आणि या कॅव्हिटीला आपण अँट्रम म्हणतो, लक्षात असू द्या. याला काय म्हणतो आपण, अँट्रम. सो हे आहे स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी हे तुमचं झोना पेलिसिडाची रिंग आहे. या ठिकाणी हे तुमचं प्रायमरी ऊसाइट आहे. सो बघा तुमचं प्रायमरी फोलिकलचं कन्व्हर्जन सेकंडरी फोलिकल मध्ये झालं, बट प्रायमरी ऊसाइट पण या ठिकाणी प्रायमरी ऊसाइटच राहिले. सो हे कन्फ्युजन सगळ्यांनी करायचं नाही. सो हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे. ठीक आहे. प्रायमरी फोलिकलचं सेकंडरी फोलिकल मध्ये आलो, बट प्रायमरी ऊसाइटच होता. नाऊ इट इज ऑल्सो प्रायमरी ऊसाइट. स्टील इट इज प्रायमरी ऊसाइट हॅव्हिंग 46 क्रोमोझोम्स टू एन जेनेटिक मटेरियल. ओके. सो या ठिकाणी बट हे इम्पॉर्टंट काय आहे की हे जे फोलिकल्स बनत आहेत, हे फोलिकल्सला बनवण्यासाठी तुम्हाला FLH अँड FSH, सो या दोन हार्मोनची गरज असते. सो हे जे दोन हार्मोन आहेत, हे दोन हार्मोन कधी होतात स्टिम्युलेट सांगा मला. सो याचं जे स्टिम्युलेशन होतं, लक्षात घ्या, याचं जे स्टिम्युलेशन होतं हे स्टिम्युलेशन होतं ओव्ह्युलेशन मध्ये. ठीक आहे. सो ओव्ह्युलेशन हे कधी होतं, ओव्ह्युलेशन बघा. सो ओव्ह्युलेशन म्हणजे काय, व्हेन द मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्टेड. सो मेन्स्ट्रुअल सायकल ज्या वेळेला स्टार्ट होते त्यावेळेला हे तुमचे बघा प्रायमरी. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा सगळ्यात मेन आता हा तुमचा कोण आहे, हा तुमचा सेकंडरी फोलिकल आहे. ठीक आहे.